हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीपी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. तो आजचा व्हिडिओ असणार आहे डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटसाठी. तो आज त्यांची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तो ते किती वाजता लागेल, कसं चेक करायचं याबद्दल पूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. तो अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. तो ग्रुप नक्की जॉईन करा. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला पूर्ण ऍडमिशन रिलेटेड अपडेट भेटतील, कॅपराउंडचे अपडेट भेटतील. त्यासोबतच ज्यावेळेस तुमचं कॉलेज स्टार्ट होईल त्यानंतर तुम्हाला कोणत्या ब्रांचचा कोणते सब्जेक्ट आहेत, तर कसा स्टडी केला पाहिजे पूर्णपणे गायडन्स भेटणार आहे. तो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. सो आज 12 तारीख आहे. तो 12 तारखेला आज लागणार आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट. ठीक आहे, हे बघा 9 ते 10 पर्यंत तुम्हाला ग्रेव्हियन्सचा टाइम दिला होता. डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट and all candidates on website 12/7/2026. तो आज तुमची लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला सीट मॅट्रिक्स दिसेल. म्हणजे सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतो की तुमच्या कॅटेगरीनुसार प्रत्येक कॉलेजमध्ये किती सीट आहेत, किती जागा आहेत, ते पण उद्या किंवा आज किंवा मॅक्सिमम उद्या सकाळपर्यंत ते समजून जाईल. त्यानंतर तुमचं ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑफलाईन कॅप ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राउंड 1 टू कॅन्डिडेट सबमिट बाय द कॅन्डिडेट. तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे 13 जुलै, 14 जुलै, 15 जुलै पर्यंत. तो 13 जुलै पर्यंत प्रॉपरली अनालिसिस करा कोणकोणते कॉलेज तुम्ही टाकू शकता, तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये पाहिजे कॉलेज, त्यानुसार 14 तारखेला फॉर्म भरा. 15 पर्यंत नका देऊ, 14ला भरला तरी पण चालेल. त्यानंतर तुमचा तो डिस्प्ले होणार आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 1 17 जुलैला. 17 जुलैला तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे. आणि त्यानंतर मग 18, 19, 20 या 3 दिवसामध्ये जर तुम्हाला त्या कॉलेज ऍडमिशन घ्यायचं असेल तर मग तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण प्रोसेस करून फीज व्हेरिफाय करून तुम्ही तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की प्रोव्हिजनल लिस्ट लागली, फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार. तर बघा फर्स्ट इयरचा जो डायरेक्ट डिप्लोमा फर्स्ट इयरचा जो फायनल मेरिट लिस्ट परवा दिवशी लागली 10 तारखेला, तो रात्री ज्याला डायरेक्टली 9च्या आसपास लागला होता. राईट, तो एक्झॅक्टली आपण टायमिंग सांगू शकत नाही, बट आज 100% लागणार आणि थोडासा उशीरच एक्सपेक्ट करा. 6, 7, 8च्या आसपास पर्यंत लागायला पाहिजे. जर त्याआधी जर अपडेट आलं काही, त्याआधी जर समजलं तर मी डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक टाकून देईल. त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली तुमचा ऍप्लिकेशन आयडी, डेट ऑफ बर्थ टाका, डायरेक्टली तुम्हाला दिसून जाईल. त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा, त्यावर पूर्ण अपडेट येत असतात. आता बघायचं कसं, हे बघा तुम्ही जी ही साईट ओपन केली याची पण लिंक मी वाटलं तर आपल्या ग्रुपवर टाकून देतो. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मेरिट स्टेटस काय आहे, मेरिट स्टेटस जर बघितलं तुम्ही तर इथे सध्या प्रोव्हिजनल दिसतंय. ठीक आहे, इथे काय आहे, प्रोव्हिजनल आहे. ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट लागते त्यानंतर इथे प्रोव्हिजनच्या खाली फायनल पण एक नाव येतं. तो फायनल वर आपण क्लिक केलं की डायरेक्टली आपल्याला आपलं जसं की सपोज असेल प्रोव्हिजनल वर क्लिक केलं मी, प्रोव्हिजनल वर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते ऍप्लिकेशन आयडी टाकावं लागतं आणि डेट ऑफ बर्थ टाकावं लागतं. सिमिलरली फायनल ज्यावेळेस नाव येईल म्हणजे मेरिट लिस्ट लागलेली आहे त्यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली काय दिसलं, हे बघा इथे प्रोव्हिजनच्या खाली फायनल येणार आणि मग तुम्हाला इथे क्लिक केलं तर तुम्हाला डेट ऑफ बर्थ आणि तुमचं ऍप्लिकेशन आयडी टाकून क्लिक करायचं आहे. तो आज वेट करा, बघूया तो पण कॉलेजचा अभ्यास करा, कोणकोणत्या कॉलेजला आपल्याला ऍडमिशन घेऊ शकतो, कोणकोणती ब्रांच आहे त्यानुसार. आणि बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगूयात ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्यानुसार. ओके, ऑल द बेस्ट.